राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या योगेंद्र पवारांच्या स्वाभिमानी यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेनंतर योगेंद्र पवारांची ही यात्रा आता सुरू झाली आहे। बारामती मतदारसंघातून स्वाभिमानी यात्रेला सुरुवात झाली आहे। दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी छोट्या मोठ्या अनेक गणेश मंडळाला पायी चालत भेटी दिल्या आहेत। जय पवार हे बारामती विधानसभेची निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे। त्या पार्श्वभूमीवर जय पवार सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं। महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पवार साहेबांचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आपण इथं जपला पाहिजे, टिकवला पाहिजे। बारामतीकरांनी 50-60 वर्ष पवार साहेबांना साथ दिली आहे आणि आमची एवढीच विनंती असणार आहे की इथून पुढेही तुम्ही पवार साहेबांना आणि त्यांच्या विचारांना तुम्ही साथ देत राहा। तुमचा आशीर्वाद घ्यायला येणार ते त्याच्यामध्ये तू ये बाबा, माझा आशीर्वाद सगळ्यांना। योगेंद्र पवारांना तुमचा आशीर्वाद असणार आहे। तुम्हाला सगळ्या माहिती आहे, तुम्हाला ना काय होतं, कुठले बाईट मिळत नाही की असं करतोय ह्याच्याबद्दल तुमचं काय, त्यांनी असं सुरू केलं, मला काय घेणे देणे। जो तो आपापल्या परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न, आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न, आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने करतो। समोरचे लोक त्यांच्या परीने प्रयत्न करतात। अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे, ते एक तिसरी आघाडी, अजून चौथी आघाडी पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही।